संजू सॅमसनने काल T20 वर्ल्ड कपमध्ये केलेल्या खेळीचं सगळीकडेच कौतुक होतंय. पण त्यातही एक हृदयस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. तो म्हणजे कारकिर्दीतील सर्वोत्तम 97 धावांची खेळी केल्यानंतर त्याने केलेला पत्नीला व्हिडिओ कॉल. खरं तर संजूने 2015 मध्येच भारतीय संघात पदार्पण केलं होतं. परंतु आकडेवारी पाहिली तर 10 ते 12 वर्षात त्याने फक्त 76 सामने खेळले. वर्ल्ड कप पूर्वीही न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेत निवडीवरूनही बरीच टीका झाली. शुभमन गिल संजूची जागा अडवतोय अशी टीका करणाऱ्यांनाही संजूचा राग येत होता. वारंवार संघाबाहेर होत राहिल्याने संजूचा स्वतःवरील विश्वासही डळमळीत होत होता. पण त्याच वेळी त्याची पत्नी व त्याचं कुटुंब त्याच्या मागे एक मजबूत भिंत तयार करून उभं राहिलं. त्याच्या पडत्या काळात आणि यशाच्या शिखरावरही असताना त्याची पत्नी चारुलता हिने साथ दिली. तिरुअनंतपुरमच्या कॉलेजमध्ये असताना एका फ्रेंड रिक्वेस्टने त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. या कालावधीत संजू सॅमसनच्या कारकिर्दीत असे अनेक टप्पे आले जेव्हा त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते किंवा संघात जागा असूनही खेळण्याची संधी मिळत नव्हती. अशा वेळी मानसिकदृष्ट्या खचून न जाता मैदानावर पुन्हा उभं राहण्यासाठी चारुलताने त्याला मोलाचा आधार दिला. संजू शांत स्वभावाचा आहे तर चारुलता त्याची सर्वात मोठी चीअरलीडर आहे. संजू सॅमसनला अनेकदा शापित गंधर्वही म्हटलं गेलं, कारण त्याच्याकडे अद्भुत टॅलेंट असूनही त्याला नशिबाची साथ आणि सातत्यपूर्ण संधी मिळत नव्हत्या. या संपूर्ण प्रवासात चारुलता त्याच्यासाठी एखाद्या ढालीसारखी उभी राहिली. तर तुम्हाला संजू सॅमसनने काल जी खेळी केली ती पाहून काय वाटलं हे एका शब्दात कमेंट्समध्ये नक्की सांगा.